पुढे माणूस जितक्या सिस्टमॅटिकपणे जगतो तितक्या सिस्टमॅटिकपणे सरांचं काम चालू असायचं. त्यांचा डबा, त्यांची बॅग, त्यांची येण्याची पद्धत, त्यांची बोलण्याची पद्धत, अतिशय कमी वेळामध्ये आपलं काम किती परफेक्ट करावं याचं उत्तम उदाहरण असेल तर ते भोसले सर असं म्हटलं तरी बरोबर ठरणार नाही. 1987 पासून डॉक्टर साहेब ते काम करतात. 1990 सालापर्यंत त्यांचा उद्धार हा विनामूल्य होता. घरातली गरीब परिस्थिती, उदरनिर्वाहाची अडचण आणि एका मानसिकतेत ते आलेले होते की आपली इथं नोकरी आपण सोडू आणि दुसरं कुठेतरी पोटापाण्याचं करूया. पण या संस्थेतल्या माणसांनी सांगितलं, सर कुठेही जाऊ नका, इथं तुमचं काम होतंय. आणि 1990 साली हा विभाग प्लॅन्टेबल झाला. नानांनी या ठिकाणी 1987 साली त्यांनी कपाटाची किल्ली 2024 पर्यंत त्यांनी काय केली, तीच किल्ली सांभाळून ठेवली. आणि जाताना त्यांचं आमच्याच डिपार्टमेंटला टेक्निकलला शिकणारे मिलिंद हेपोडे सर, ज्यांना ते शिष्य म्हणून हाक मारतात, त्याच्याकडे ते कपाट आणि ते चावी देऊन गेले. आमच्या 10:30 येणार आणि 5ला जाणार. आमचा विभाग ज्यावेळेस सुटतो त्यावेळेस त्यांचा भरायचा. सुटल्यानंतर आम्हाला वाटायचं घरी जावं, पण पावलं घरात बसले सरासाठी डिपार्टमेंटकडे व्हायचे, चहा प्यायचा, गप्पा मारायच्या. कौटुंबिक सल्ला देणारा अतिशय चांगला माणूस, सगळं नोकरी करून दाखवल्यानंतर कुठे हात ठेवतात. पण त्यामुळे मनामध्ये जे आलं, ज्यामुळे मनामध्ये जे आलं ते मला सांगितलं. त्यांनी त्याच्यावर मला अनेक सल्ले दिले. एक जवाबदारचा सच्चाई आणि जखमेवर शब्दांनी मलम लावणारे व्यक्तिमत्व असं भोसलेंना म्हटलं तरी वावगं ठरणार. ज्युनियर कॉलेज खेड्यापाड्यात निघालीच प्रयत्न झाली आणि त्यानंतर 97 साली ते हायस्कूल करायला लागले. ते काम करत असताना माझ्या शेजारी प्रणिता कर्मी नावाची विद्यार्थिनी होती आणि ती 9वीला असताना ती माझ्या घरात यायची खेळायला. मी तिला विचारलं, तुझे आवडते शिक्षक कुठले? आणि तिने सांगितलं, माझे आवडते शिक्षक सुरेगन सर आहे. ज्यावेळी एखाद्या कुठल्याही निष्पाप मुलांना एखादा शिक्षक आवडतो ते त्याच्या कामाचं श्रेय असायचं. काम करत असताना त्यांना प्रमोशन मिळालं आणि प्रमोशन मिळाल्यानंतर सुपरवायझर झाले. पण ते काम सुद्धा अत्यंत प्रभावीपणे केलेलं आहे. स्कूल बस चालवत असताना आपल्याला आर्थिक अडचणी आल्यानंतर पालकाशी संपर्क करून मुलांची फी गोळा करून स्कूल बसला हातभार लावण्याचं काम केलं. ही सगळी जी माणसं आहेत त्या संकुलामध्ये आली. बाबासाहेबांच्या, नानांच्या, बाबासर, धनरेसर सगळे असतील. आता नानांनी लिस्ट वाचली, ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्या सर्वांनी आम्हाला इथे आणण्यासाठी प्रयत्न केले. पण नुसती नोकरी दिली नाही. शिंगाडे सरांच्या मॅडम उपनगराध्यक्षा झाल्या. मिसाळ सरांच्या मॅडम आहेत त्या सभापती झाल्या. तानाजी डॉक्टर जिल्हा परिषद सदस्य होते. अनेक ग्रामीण भागातल्या अडचणी सोडवण्याचं काम त्यांनी केलं. विद्यार्थ्यांना वळण लावण्याचं काम केलं. आज हे रस्त्यावरून चालत असताना कधीतरी एखादी प्रणिता गौरवी भेटते आणि मी म्हणते, माझं आयुष्य फिरलं असेल तर फक्त न्यू स्कूलमध्ये आल्या. आज हे तिचे वडील वारलेले आहेत आणि आई गरीब आहे अशी एखादी सानिया तांबोळे नावाची मुलगी भेटते, जिला फक्त 45% मार्क होते आणि सायन्सला झाल्यानंतर ती फक्त म्हणाली, सर मला सायन्सची बिल का, मी मिसाळ मॅडमकडे नेले आणि माने मॅडमने आणि मिसाळ मॅडमने त्याचा कॉन्फिडन्स वाढवला. ती फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. आज बी फार्मसी होऊन एका चांगल्या कंपनीत काम करते. ज्यावेळी बसले सरांबरोबर मकरंद एअरप्लेनवर डॉक्टर मकरंद एअरप्लेनकडे जातो किंवा डॉक्टर रणजित टिळकांकडे जातो त्यावेळी ते उभे राहतात आणि सर तुम्ही आम्हाला बरोबर सांगतात. ज्यावेळी मी डॉक्टर सौरभ आजवर डॉक्टरांकडे जातो त्यावेळी मी आठवणे सरांचा विद्यार्थी आहे, मी शिंगाडे सरांचा विद्यार्थी आहे हे ते सांगतात, आमचा रिस्पेक्ट करतात. आयुष्यभर कमवलेली इस्टेट एका बाजूला ठेवली डॉक्टर साहेब आणि या शिक्षकामुळे मी घडलो हे 2 वाक्य, त्या संकुलात मी घडलो हे 2 वाक्य एका पाड्यात ठेवली तर खरं सांगतो ही 2 वाक्य जी आहेत हे पाडं नेहमी जड नाही.
आपल्या शाळेकडे येणारा होता अतिशय गरिबांचा. जी माणसं कष्टाळू आहेत, रानात राबतात, काम करतात, त्यांची मुलं आपल्यात येतात. यांनी शिकवायचं तरी काम केलंच, पण जरशांची घाण काढत असताना, शेतात राबत असताना, चुलीपुढे जळणाचा भारा आणत असताना एखादी माता माऊली, जो विद्यार्थी आपल्यामध्ये आहे, त्याची माता माऊली आपला जळणाचा भारा चुलीपुढे टाकते, नाहीत जाऊन हातपाय धुते आणि ओल्या पायाने घरात जाते. ते ओले पाय ज्या मातीला लागतात, त्या मातीची जी चिमूट आहे ती आपल्या कपाळी लावते. तर नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये नाहून आल्यानंतर जे पुण्य मिळत नाही ते आपल्या आईच्या पावलाची माती बरोबर कपाळाला मिळते. हे मुलांना बिंबवण्याचं काम या सगळ्यांनी केलं आणि म्हणूनच हे संपूर्ण ही माणसं या ठिकाणी सेटअप झाले असं म्हटलं तरी वावरत